आज मी आपणाकडे एक ऐतिहासिक विषय घेऊन येत आहे। ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची वंशावळ। छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ इसवी सन 566 पासूनची वंशावळ मी आपणापुढं संकलित केलेली माहिती आपणाला देण्याचा प्रयत्न करत आहे। तर मेवाडावरती एक वंश एक लिंगी दैवत इसवी सन 566 छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ मेवाडात एक वंश एक लिंगी दैवत इसवी सन 566 वंशावळ अशी सापडते। राणा लक्ष्मण सिंग सिसोदे, राणा लक्ष्मण सिंग सिसोदे त्यांचा वारस राजा अजय सिंह, त्यांचा वारस राजा अजय सिंह, त्याच्या पुढं जाऊन सज्जन सिंग उर्फ राजू सिंग, सज्जन सिंग उर्फ राजू सिंग इसवी सन 1334 दख्खनात आहे असं त्या वंशावळीत म्हटलेलं आहे। आणि त्यांचा पुढचा वंशज म्हणजे राणा दिलीप सिंह उर्फ दुलीप सिंहजी, राणा दिलीप सिंह उर्फ दुलीप सिंहजी आणि त्यांचा पुढचा वंशज राणा सिद्धजी उर्फ सिंहजी। त्यानंतर त्यांचा पुढचा वंशज महाराणा देवराज, महाराणा देवराज हे दख्खनेत येऊन भोसावत म्हणू लागले। पुढे त्यांचे वंशज भोसले झाले आणि त्यांचे पुढचे वंशज उग्रसिंह उर्फ इंद्रसेन, उग्रसिंह उर्फ इंद्रसेन आणि त्यांचे वंशज शुभकृष्ण, शुभकृष्ण भोसले घराणे वेरूळच्या वतनाचा मालक, वेरूळच्या वतनाचा मालक कोण? शुभकृष्ण आणि त्यांचे वंशज रूपासिंग, रूपासिंह, त्यांचे वंशज भूपसिंह किंवा भूपितजी, भूपितजी, त्यांचा वंशज धापजी उर्फ रामा, त्यांचा वंशज धापजी उर्फ रामा, त्यांचा वंशज बरबटजी उर्फ बहराटजी, बरबटजी उर्फ बहराटजी आणि त्यांचा पुढचा वंशज खेलोजी उर्फ खेलो, खेलोजी उर्फ खेलो आणि त्यांच्या पुढं जाऊन पुढचा वंशज कर्णसिंह, कर्णसिंह त्यांचा वंशज संभाजी उर्फ संभा, संभाजी उर्फ संभा आणि मग हे संभाजी उर्फ संभाला दोन मुलं झाली। एक परसोजी भोसले, भोसले घराणे नागपूर। संभाजी उर्फ संभाला काय झाले? दोन मुलं झाले, परसोजी भोसले, भोसले घराणे नागपूर आणि बाबाजी उर्फ बाबा उर्फ खेलोजी भोसले। त्यांचा सण आहे जन्म इसवी सन 1529, 1529 आणि त्यांना दोन मुलं झाली। त्यांना दोन मुलं झाले, एक मालोजी आणि दुसरा विठोजी। मग आता विठोजीचं काही पुढं नाही, पण मालोजीचा वंश पुढं चालत आला। मालोजीचा सण किती? इसवी सन 1552 ते 1620। मालोजी राजांचा कालावधी कुठला? 1552 ते 1620। मग
मालोजी यांना 2 मुलं झाली. मालोजी राजांना 2 मुलं झाली. एक शहाजी आणि दुसरे शरीफजी. आणि मग शहाजी राजांचे मुलं जे आहे ते पहिला संभाजी, दुसरा शिवाजी, जे की आज आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो. पहिलं संभाजी, दुसरे शिवाजी 1630 ते 1680 हे छत्रपती शिवाजी महाराज. आणि तिसरा म्हणजे व्यंकोजी, तंजावर घराणे म्हणजे कर्नाटकमध्ये, तामिळनाडूमध्ये. काय शहाजीचे मुलं किती? 3, संभाजी, शिवाजी आणि व्यंकोजी तंजावर. ते तंजावर घराणे तामिळनाडूकडं आहे, तिकडे कर्नाटकमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना 2 मुलं झाली. एक छत्रपती संभाजी, मूळ सातारा घराणे. छत्रपती संभाजी मूळ सातारे घराणे. आणि दुसरे छत्रपती राजाराम हे कोल्हापूर घराणे. मग त्याच्यानंतर सातारा घराण्याचे संभाजीराजे, त्यांचा जन्म 14 मे 1657 झाला. त्यांचा वंशज कोण? शाहू महाराज, सातारा गादी 19 फेब्रुवारी 1680. आणि त्यांचा वंशज रामराजे दत्तक करवीर घराण्यातून, रामराजे महाराज दत्तक करवीर घराण्यातून 1749. आणि रामराजेंचा वंशज शाहू उर्फ आबाजी महाराज. आणि आबाजी महाराजांचा वंशज भाविकर घराण्यातून प्रतापसिंह राजाराम आणि छत्रपती शहाजी उर्फ आप्पासाहेब. मग शाहू उर्फ जंगली महाराज म्हणतात यांना, प्रतापसिंहांना दत्तक भाविकर घराण्यात. आणि तिसरे जे आहेत वंशज छत्रपती शहाजी उर्फ आप्पासाहेब यांच्या मृत्यूनंतर राज्य खालसा झाले. आणि त्यांचा वारस कुणाकडे आला? छत्रपती व्यंकोजी महाराज दत्तक शेडगाव घराण्यातून. त्यांचा वंशज कोण झाला? व्यंकोजी महाराज दत्तक शेडगाव घराण्यातून. आणि दुसरा छत्रपती राजाराम उर्फ आबासाहेब दत्तक शेडगाव घराण्यातूनच. आणि मग त्याच्यानंतर व्यंकोजी महाराजाचे पुढचा वंशज प्रतापसिंह महाराज, त्यांचा वंशज छत्रपती शाहू महाराज दत्तक शेडगाव घराण्यातून. आणि दुसरा राजारामजी मुलगा आहे ते छत्रपती राजाराम उर्फ आबासाहेब दत्तक शेडगाव घराण्यातून. त्यांचा वंशज शिवाजी महाराज. आणि त्याच्यानंतर पुढं काही नाही. परंतु छत्रपती प्रतापसिंग महाराजाच्या नंतरचा वंशज शाहू महाराज दत्तक शेडगाव घराण्यातून. त्यांचा वंशज प्रतापसिंह, छत्रपती प्रतापसिंह, विजयसिंह, अभयसिंह आणि शिवाजी हे 4 वंशज त्यांचे पुढं चालत आले. त्याच्यानंतर विजयसिंह राजाचे पुढं वंशज कुणी नाही. पण अभयसिंह राजाचे शिवेंद्र राजे आणि शिवेंद्र राजे यांच्यापर्यंत आहे. आणि छत्रपती प्रतापसिंहाचे वंशज पुढचे छत्रपती उदयनराज महाराज. उदयन महाराज विद्यमान छत्रपती सातारा गादी. आणि त्यांचे पुत्र किंवा वंशज वीर प्रतापसिंह राजे अशी वंश आलेली आहे.
आता आपण इकडं जाऊया. हे झाली संभाजीराजाची वंशावळ. आता छत्रपती राजाराम महाराजांची वंशावळ म्हणलं तर त्यांना 2 पुत्र होते. एक छत्रपती शिवाजी महाराज, दुसरे छत्रपती संभाजी महाराज. मग पहिले छत्रपती शिवाजी महाराज हे करवीर पहिले आणि छत्रपती संभाजी महाराज करवीर पहिलेच. मग छत्रपती संभाजी महाराज करवीर पहिले यांचे पुत्र छत्रपती शिवाजी दुसरे सानवटकर घराण्यातून दत्तक. आणि त्यांचे पुत्र, त्यांचे वंशज छत्रपती संभाजी उर्फ आबासाहेब. छत्रपती संभाजी उर्फ आबासाहेब आणि दुसरे पुत्र छत्रपती शहाजी उर्फ बुवासाहेब. दुसरे पुत्र छत्रपती शहाजी उर्फ बुवासाहेब. मग छत्रपती शहाजी उर्फ बुवासाहेबापासून पुढं छत्रपती शिवाजी तिसरे. छत्रपती शिवाजी तिसरे उर्फ बाबासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज तिसरे यांचे बंधू शाहू उर्फ चिमासाहेब क्रांतीवीर. छत्रपती शिवाजी तिसरे यांचे बंधू कोण? शाहू उर्फ चिमाजी साहेब. मग छत्रपती शिवाजी तिसरे उर्फ बाबासाहेब यांचे पुत्र राजाराम पाटणकर घराण्यातून दत्तक. छत्रपती राजाराम पाटणकर घराण्यातून दत्तक. मग त्यांचे वंशज छत्रपती शिवाजी महाराज चौथे. छत्रपती शिवाजी सावर्डेकर घराण्यातून दत्तक. आणि त्यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज कागलकर घाटगे घराण्यातून दत्तक. जे आज आपण राजर्षी शाहू म्हणतो का, ते राजर्षी शाहू महाराज कागलकर घाटगे घराण्यातून दत्तक. त्यांचा कालावधी कसा? 1874 ते 1922. 1874 ते 1922. मग छत्रपती शाहू महाराज कागलकर घाटगे घराण्यातून दत्तक. त्यांचा कालावधी 1874 ते 1922 आहे. त्यांचे पुढचे दत्तक कसे आहेत? छत्रपती राजाराम महाराज आणि प्रिन्स शिवाजी. आता प्रिन्स शिवाजीच्या पुढं काही नाही. पण छत्रपती राजाराम महाराजांना 2 पुत्र होते. एक छत्रपती शिवाजी महाराज पाचवे. पहिले छत्रपती शिवाजी महाराज पाचवे चावरेकर घराण्यातून दत्तक. आणि दुसरे पुत्र म्हणजे छत्रपती शहाजी देवास पवार थोरली पाती घराण्यातून. छत्रपती शहाजी देवास पवार थोरली पाती घराण्यातून. आणि त्यांचे वंशज छत्रपती शाहू महाराज विद्यमान छत्रपती कोल्हापूर. छत्रपती शाहू महाराज विद्यमान छत्रपती कोल्हापूर गादी नागपूर भोसले घराण्यातून दत्तक. नागपूर घराण्यातून दत्तक. आणि त्यांचे 2 वारस किंवा पुत्र युवराज संभाजी महाराज आणि महाराज कुमार मालोजी राजे. त्यांचे दुसरे पुत्र महाराज कुमार मालोजी राजे. मग युवराज संभाजी महाराजांचे पुत्र यवनराज शहाजीराजे. युवराज संभाजीराजेंचे चिरंजीव, आज जे आपण संभाजीराजे युवराज संभाजीराजे जे म्हणतो ना कोल्हापूर गादीचे, त्यांचे सुपुत्र यवनराज शहाजीराजे. आणि दुसरे महाराज कुमार मालोजी राजे आणि त्यांचे पुत्र राजकुमार यशराजे. कुमार मालोजी राजेचे पुत्र राजकुमार यशराजे. आता आपण हे पाहिलं, शहाजीराजांचे
पुत्र जे आहे संभाजीराजे, शिवाजीराजे आणि व्यंकोजीराजे तंजावरचे. आता हे आपण इथले वंशज पाहिले, परंतु शहाजीराजांचे जे पुत्र होते व्यंकोजीराजे तंजावर घराणे, कर्नाटक किंवा तामिळनाडू, तर त्यांचे वंशज कसे आलेले आहे की व्यंकोजी राजाचा पुत्र शहाजीराजे, शहाजीचा मुलगा शेरपोजी पहिला, शहाजीराजांचा मुलगा पहिला शेरपोजी राजा, दुसरा व्यंकोजी, व्यंकोजी दुसरा, याला काय म्हणायचं, व्यंकोजी दुसरा, नंतर प्रतापसिंह, प्रतापसिंह नंतर तुकोजी, आणि तुकोजी नंतर अमरसिंह, अमरसिंह नंतर सरपोजी दुसरा, अमरसिंह नंतर सरपोजी दुसरा. हे तंजावर घराण्याची वंशावळ चालू आहे, हे लक्षात ठेवा. आणि सरपोजी दुसऱ्याचं वंशज शिवाजी, आणि शिवाजीचा पुढचा वंशज सरपोजी तिसरा, सरपोजी तिसरा, आणि त्यांचा सुपुत्र शिवाजी तिसरा, त्यांचाही पुत्र शिवाजी तिसरा, आणि तिसऱ्या शिवाजीचा सुपुत्र प्रतापसिंह दुसरा, प्रतापसिंह दुसरा, आणि प्रतापसिंह दुसराचा राजाराम, आणि राजारामाचा पुत्र शिवाजी, शिवाजी, आणि शिवाजीचा पुत्र बाबा राजा. मग तंजावर घराण्याची व्यंकोजी राजाची घराणं इथपर्यंत आलं आहे की शिवाजी पुत्रा बाबाराजे. आज बाबाराजे आहेत, थोरले आहेत, आणि बाबाराजांचा लहान भाऊ उदयन भोसले, म्हणजे संभाजी भोसले, बाबाजी राजेंचे लहान बंधू कोण, उदयन संभाजी भोसले राजे, आणि बाबाजी हे शिवाजीचे थोरले पुत्र. अशी ही छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ मी संकलित केलेली आहे. त्याबद्दल हे सर्व आपल्या इतिहासकारांना किंवा साहित्यामध्ये किंवा आपल्या मराठी जनांना, महाराष्ट्राला माहीत असावी यासाठी मी आपले राजे छत्रपती शिवराय यांची वंशावळ आपल्यापुढं सादर केलेली आहे. धन्यवाद.